सादरीकरण आहे त्या सगळ्यांचं. चवीचा विश्वास आता प्रत्येक प्रवासात सोबत. अप्रतिम जबरदस्त परफॉर्मन्स होता. म्हणजे मी लिटरली नाचत होतो इकडे. एकदा टाळ्या पुन्हा एकदा जोरदार झाल्या पाहिजे. आणि गाईज हे असं होतच असतं यांचं. दादा नियोजन बघून तुला काय वाटतंय? एक नंबर वाटतंय. गाईज आता ते चिकन लेग पीस वाले काका आलेले. काका उल्हासभाई उल्हासनगरला राहतात ते. वी आर ब्लॉगिंग. हॅलो गाईज, तर आपला शो आहे CBD बेलापूरला. आपण चाललेलो आहोत आता वाईवर इन्स्ट्रुमेंट लोड करून आपण जाणार आपल्या व्हेन्यूवर. तर भेटूया. चला मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज ਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. आता आम्ही आहोत वाईवर जोगेश्वरीला. आज आहे फोक यात्राचा शो. आजची तारीख आहे 5 जुलै आणि आता वाजलेत बघा 1:30 वाजलेत. आम्ही निघालोय, आता निघतोय. त्याच्यासाठी आता वाईवर थांबलोय. इथून सामान वगैरे भरून आम्ही निघणार आहोत शोसाठी. नवी मुंबईला आपला शो आहे. चला मजा मस्ती असेल तुम्हाला दाखवतो आणि आजचा ब्लॉग सुरुवात करूया. Few moments later. मॉन्स्टर एनर्जी कडून प्रेरणा घेऊन गाईज आम्ही निघालेलो आहे आमच्या कार्यक्रमाला. कार्यक्रम तर नक्की कोणता आहे? कोणता आहे? गौरीच्या नंदन. कट गाईज कट. कार्यक्रम गाईज आहे आपला फोक यात्राचा कार्यक्रम आहे आणि CBD बेलापूरला हा कार्यक्रम आहे. तर आम्ही आता कॅबमध्ये आहोत. आणि जातोय लोकेशनवर परफॉर्म करायला चाललोय आणि पुढच्या अपडेट देत राहा. तर गाईज आपण आलेलो आहेत आपल्या रूममध्ये. हे बघा गाईज, सगळे बसले आहेत, सगळे विश्रांती घेत आहेत. इथे आहे गोविंदाला कसं वाटतंय? आहे मस्त, एक नंबर वाटतंय. नियोजन बघून तुला काय वाटतंय? एक नंबर वाटतंय. बोल रे अजून काय. आणि कार्यक्रम कसा होणार? कार्यक्रम कसा होणार आहे? चांगलंच होईल. झाल्यावर सांगतो. आणि एक सोलो फक्त विसरला नाही पाहिजे एका माणसाने. म्हणजे आहे तो मी नाही वाजवणार आहे, त्याचं कुणाल वाजवणार आहे सोलो जो काय तो संभळचा. फक्त परवा असंच हे केलं होतं. पण कार्यक्रम छान होईल, सगळ्यांची तयारी उत्कृष्ट आहे आणि OG परफॉर्मन्स होईल एकदम. कार्यक्रम छान होईल. आणि काही इथे भूषण आलेला आहे आमच्यासोबत. पहिल्यांदा आपल्यासोबत कार्यक्रम करतोय. तुला कसं वाटतंय? एकदम मस्त आणि कार्यक्रम एकदम तुफान होणार आहे. आता कुणाल तुला कसं वाटतंय? मला एकदम मस्त वाटतंय. आता परफॉर्म करायचंय. AC गाईज, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की कुणालचं आता ऑपरेशन होणार आहे. त्याचा MRI झालेला आहे. तू काय असं सांगून आलायस काय घरी? माझं ऑपरेशन नाही हो. त्या दिवशी आदित्याचा ऍक्सिडेंट झालेला ना, म्हणून म्हटलं. आदित्य तर वारला पण. आदित्य गाईज बघा इथे, तो फक्त चंडा वाजवणार आहे एकटा सोलो. अरे बस ना. आज सुद्धा इंडियन आहे काय? सुदर्शला इनियर नाही आहेत आज. आणि 2 इयरला 2 मॉनिटर. हेडफोन देऊया. आता आपण थोड्याच वेळात साऊंड चेकसाठी जाणार आहे. तर साऊंड चेकचा सीन तुम्हाला दाखवतो. आता तिथे खाली जरा हे चालू आहे. काय चालू आहे खाली? खालीच फक्त तयारी, मंडप बांधतायत आणि जाऊ थोड्या वेळाने खाली. काय नंतरचं सगळं अपडेट तुम्हाला प्रतीककडून मिळेल. थँक्यू एवढं सगळ्यांचे इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. Few moments later. तर चला गाईज, खूप टाइमपास केल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत जिथे आपला शो आहे तिथे खाली व्हेन्यूला.
तुझे फंबल पडायचे बंद कधी होणार? व्हेन्यूला आपण आलो आहेत पण आपण शोच्या ठिकाणी जातोय जिथे शो करणार आहे आपण व्हेन्यू हाच आहे. बँक्वेटमध्ये. द पार्क व्हेन्यू आहे. तर चला आता जाऊया जिथे शो करणार आहे फर्स्ट फ्लोअरला. तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. बघू शकता काय लावलंय, काय लावलंय हे ड्रम कॅम्प. चंडी बघू शकता. झेंडा कॅम्प. चंडी दादा तयार आहे आणि प्रतीक इथे परत त्याच्या हिशोबाच्या बाहेरचं काम करतो. कारण की कुणाला करत नाही. आणि हा बोंगाली काय करतोय रे, काय मोची कार आहे, मोची बाजरा इधर बाजरा. एक साइड पे है बंगाली, एक साइड पे है नेपाळी. आता बोल. आता काय बोलू मी, आता कॅमेरा घेतला. पाण्यात घातला जो बाळा जो जो रे जो हे गोविंदा तर मित्रांनो आता आम्ही खालून वर आलेलो, सगळे रेडी वगैरे झाले. सगळे रेडी वगैरे होऊन आता परत खाली गेलेत. आम्ही आता रूममध्ये आहोत कारण की कार्यक्रमाची वेळ झालेली आहे. 7 वाजताचा आपल्याला कार्यक्रमाचा टाईम होता पण थोडासा उशीर झाला आहे साऊंड चेकला वगैरे, म्युझिशियनमुळे, सॉरी साऊंडवाल्यांमुळे. तर आपण आता चाललेलो आहेत, बाकी सगळे गेलेले आहेत. तर चला आपण पण खाली जाऊया आणि बाकीचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आणि guys बघू शकता तुम्ही कोण कोण आलेलं आहे इथे. लॉन्चिंग पार्टी में इनका ऑफिस कहाँ है, कैसे ऑर्डर करना है, क्या करना है, वो सारी चीज़ें आपको आगे पता चल जाएगी. आणि कार्यक्रमात बघू शकता माझ्या मागे तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो. हे जे ग्रीन साडीमध्ये आहे बघू शकता तुम्ही, हे तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवतो. पिंगळ्याच्या हातात असं डवर असायचं. डवर कशासाठी, तर हे डवर वाजवून तो गाणी म्हणायचा, गीतं म्हणायचा. कंदील कशासाठी, तर पूर्वी गावात लाईट नव्हती. अंधाडोर फिरवितो डुगडुग ऐका, डोर फिरवितो डुगडुग ऐका, ऐका ऐका ऐका. पिंगळा मारवाडी कोणी बोलतो मधला गेला चित्त. जबरदस्त परफॉर्मन्स होता. म्हणजे मी लिटरली नाचत होतो इकडे. एकदा टाळ्या पुन्हा एकदा जोरदार झाल्या पाहिजे. आणि लेडीज अँड जेंटलमन आपल्या सोबत एक सेलिब्रिटी गेस्ट इव्हेंटसाठी आले होते आणि तिथे मी फोक यात्राचा परफॉर्मन्स पाहिला. खरंच खूप अप्रतिम सादरीकरण आहे त्या सगळ्यांचं. ज्या पद्धतीने ते सगळेजण गात आहेत
पूर्ण वाद्यवृंद जो काही आहे तर एक एनर्जेटिक वाटलं. आधी मला सुरुवातीला कळलं नव्हतं की नक्की काय घडणार आहे, काय कसं असणार आहे, पण एकदा सुरू झाल्यानंतर इतकं सुंदर वाटलं आणि मला खूप बरं वाटतं जेव्हा महाराष्ट्राचं फोक म्युझिक किंवा आपले जे रूट्स आहेत ते अशा पद्धतीने वर येत आहेत. आणि आत्ता परत एकदा हा नवीन ट्रेंड नाही म्हटलं पाहिजे खरं त्याला, हा आपल्याच सगळ्या गोष्टी जुनाच ट्रेंड आहे, हा पुन्हा एकदा नव्याने उदयाला येतोय. त्यामुळे खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि असं तुमचे खूप सारे भरपूर कार्यक्रम होतील. आता गौतमी मॅमचा आपण फोटो काढला. गौतमी मॅम सोबत आपण फोटो काढलेले, तिथे बघू शकता गौतमी मॅम आहे, बाकी सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढतात आहे. तर फोक यात्राचा त्यांनी खूप सुंदर असं कौतुक केले. तर हे बघा सेल्फीसाठी आता तर काय आम्हाला सेल्फी काढतो, मग तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन देतो. काय घरच्या चवीचा विश्वास आता प्रत्येक प्रवासात बिलबोरासोबत. मी रंजिता आणि मी बिलबोराच्या कार्यक्रमाला आले होते तिकडे फोक यात्रा. तर यांचा देखील एक छानसा प्रोग्राम अरेंज केला होता, तर तो खूपच छान होता. आणि स्पेशली जेव्हा गोंधळ सुरू झाला तर असं वाटत होतं की आपल्या घरीच गोंधळ चालू आहे, इतक्या एनर्जीमध्ये होता. आणि म्हणजे मला तर असं मी तर अशी नुसतं छान असं गुंग झाली होती त्या गोंधळामध्ये. मला असं वाटतच होतं की मी बिलबोराच्या कार्यक्रमाला आली, असं वाटतं की मी पण मस्त फोक यात्रा ऐकते आणि म्हणजे माझ्या घरामध्ये कोणते तरी इव्हेंट चालू आहे, सगळे पाहुणे मंडळी, अशा प्रकारे तो उत्साह होता. खूप छान, अप्रतिम आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम. तर गाईज आम्ही आता रूममध्ये आलेलो आहोत, जस्ट जेवून सगळे खाली गेले जेवायला. रूममध्ये आहे मी आणि लक्ष, बाकी तुम्ही बघू शकता. नाही तर हॉर्न शिंकला दुसरे. आणि आम्ही पिक्चर कोणता लावलाय ते बघा. अरे झूम होत सोड. पिक्चरचं नाव दिसत असेल तर बघा. हे मला खाली उतरायला पण भीती वाटते आता. डायरेक्ट सीनला हळू लावले, मला भीती वाटते. लक्ष बस 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 बस. गाईज धगधग 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 बघू शकता. बंद कर नाही तर मी मरीन. बंद कर. तर मित्रांनो आपला शो वगैरे झाला आहे आणि आता जेवण वगैरे करून आता आम्ही आलो रूमवर. आणि रूमवर बघा आम्ही तिथे बघतोय, मला झूम करून दाखवतो. हे बघा लेटेंट बघतोय आता लेटून. तर गाईज असा खूप छान आपला शो झालेला आहे. त्यानंतर आता आम्ही जेवण वगैरे करून रूमवर आलो आहे आणि आता थोडासा आराम करतो आहे. खाली वेगळा प्रोग्राम चालू आहे त्यासाठी. आणि तिथेच आम्ही इथे बाजूला लेटेंट बघतो आहे. हे फक्त तुम्हाला अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ काढला आहे. तर पुढे आपण अजून खूप काही करणार आहोत, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तर चला गाईज कंटिन्यू करूया. भाई तेरे को मैंने लिया नहीं था लास्ट एपिसोड में, क्या मैं तो तोड़ दी. भाई तीली छोटी हो गई है और मुश्किल है. भाई नई तीली निकाल. माइक दो भाई. लाइटर है गाइस. एक्चुअली आई एम वेरी यस माझ्याकडेच आहे. ते गाणं गाणं गरीबला हेल्प करतात नाही का. रे तर गाईस आता आम्ही आलेलो आहोत वाईफवर जोगेश्वरीला. आता इथे थोडंसं भूक लागले म्हणून नाश्ता करतोय. सांग त्याला काय बोलतात. मेदूवडा. कोरियन मेदूवडा पण.